नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है। या छोट्या मुठीत दडलंय तरी काय? या मुठीत आहे तंबाखू, गुटखा, बीडी आणि सिगरेट सारखे काही अतिशय खतरनाक पदार्थ। या गोष्टी मोठ्यांसाठी जेवढ्या धोकादायक आहेत त्याहून कित्येक पट जास्त हानिकारक आहेत। मोठ्यांचं अनुकरण असो की अभिनेत्यांची बरोबरी करण्याचं आकर्षण, कारण काहीही असो, व्यसनाधीन होऊन मुंबईतलं अवघं बालपण धोक्यात आलंय। खरं तर तंबाखूजन्य वस्तू 18 वर्ष वयाच्या खालच्या लहान मुलांना विकण्यास सक्त मनाई आहे, पण संपूर्ण मुंबईत वयाचा कुठलाही विचार न करता या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्थांपासून 100 मीटरच्या अंतरात कुठलाही तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे, पण याही नियमाची सर्रास पायमल्ली होताना दिसते। स्टार माझाचं ऑपरेशन बेबी किलर या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करणार आहे। तुम्हाला दाखवणार आहे व्यसनाच्या विळख्यात अडकलेलं मुंबईचं बालपण आणि प्रशासनाकडून दाखवला जाणारा कारवाईचा बनाव। हा आहे स्टार माझाला मदत करणारा लहान मुलगा, 9वीत आहे, 14 वर्षाचा, म्हणजेच नाबालिक आहे। आम्ही आमच्या ऑपरेशनसाठी याला एक खास नाव दिलंय, मास्टर अभय। मास्टर अभय मुंबईच्या अशा दुकानांमध्ये जाईल जी दुकानं शाळा आणि कॉलेजेसच्या 100 मीटरच्या आतमध्ये बनवण्यात आलेली आहेत। मास्टर अभय वेगवेगळ्या दुकानात जाईल आणि आमचा कॅमेरा त्याला फॉलो करेल। आम्हाला हे जाणून घ्यायचंय की सुप्रीम कोर्ट आणि कानून असतानाही या दुकानांमध्ये तंबाखू, सिगरेट, बीडी यांसारखे पदार्थ विकले जातात का? शाळांच्या परिसरामध्ये विकले जात असतील तर ते लहान मुलांना म्हणजेच नाबालिक मुलांना दिले जातात का? ही आहे घाटकोपर मधली फातिमा हायस्कूल। 100 मीटरच्या परिसराचा नियम तर सोडाच, हायस्कूलच्या बरोबर समोरच पानाचा ठेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली झाली। आता आपल्या मास्टर अभयला हे लोक किती सरळसोटपणे गुटखा विकतात हे तुम्हीच बघा। माणिक चंद और एक सादा सुपारी भी देना। मावा कैसा रहेगा? नॉर्मल सादा 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 मावा। तंबाकू वंबाकू नहीं? माणिक चंद ना छोटा बड़ा छोटा एक दो कितना इसका? और ये डालो सादा सुपारी डालो। बघितलं तुम्ही किती सहज या लहान मुलांच्या हाती तंबाखूजन्य वस्तू लागतात। दुकानदाराला मुलाच्या वयाशी काहीही घेणं देणं नाही, त्याला हवाय फक्त त्याचा नफा। आम्ही जेव्हा त्याला विचारलं की तू शाळेच्या बाहेर सिगरेट, गुटखा विकतोयस, तुमच्यावर कोणीच कारवाई केली नाही, त्याचं उत्तरही तितकंच खतरनाक आहे। बच्चे लोग को 18 साल का उम्र में वो है कायदा का, वो कायदा कानून है। तो अभी गया है ना गुटखा लेके एक बच्चा, अभी तो गया है लड़का। हाँ अच्छा ये अंदर हमने जो जान पहचान के उसको बाहर के वो भी बंद हो गया सब कहने के बाद बंद हो गया वो। दुकानदार कशा सबबी सांगतोय ते तुम्ही आत्ताच पाहिलं। हमने जो जान पहचान के उसको बाहर के वो भी बंद हो गया सब कहने के बाद बंद हो गया वो। तो म्हणे त्या लहान मुलाला ओळखतो, हेच कारण सांगून दुकानदार अगदी सहज सोप्या पद्धतीनं गुटखा, तंबाखू लहान मुलांच्या हाती देतात। घाटकोपर मधून आम्ही पोहोचलो बाजूच्याच कुर्ला उपनगरात। इथेही मास्टर अभयने एक दुकानदाराकडून गुटखा विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि आमचा कॅमेरा सगळी बातचीत रेकॉर्ड करत होता। अभयने पैसे दिले आणि गुटख्याची पाकिटं त्याच्या हातात आली। नफ्याच्या लालसेत हे पानवाले आंधळे झालेत की काय असा प्रश्न त्यांच्या वर्तनावरून पडतो। आम्ही या दुकानदारालाही सोडलं नाही। तो छोटा बच्चा लेके गया यार पान मसाला, वो नहीं खाएगा ना? नहीं खाएगा? आपको कैसे पता? यहाँ काम करता है वो सीखता है। तो सेव करेगा, पहचानता है? अलाउड नहीं है ना क्योंकि छोटे बच्चों को देना। अरे आजकल बच्चे भी सियाने हो गए। बघितलं, नफ्यासाठी, फक्त नफ्यासाठी लहान मुलांचा कुठलाही विचार न करणारे हे दुकानदार।
नियम कायदे यांच्याशी या दुकानदारांना काहीच कर्तव्य नाही। बघा, पुन्हा बघा। अबे 18 साल का हुआ क्या तू? शिमला खा रहा है तो? सादा खा रहा है। हाँ। मास्टर अभयचा पाठलाग करत स्टार माझाचा छुपा कॅमेरा भांडूपला पोहोचला। गुरु नानक शाळेजवळ आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला। इथे शाळेला अगदी लागून बीडी सिगरेटचं दुकान आहे। प्रशासनाची या दुकानावर कधीच नजर गेली नाही याचं आम्हाला खरोखर आश्चर्य वाटलं। बस बस उतना ही बस। अरे गोल्ड फ्लेक्स देना भाई, अरे गोल्ड फ्लेक्स देना भाई, अरे गोल्ड फ्लेक्स देना भाई। तो कौन सा दे दो, आज का ही है ना? पाहिलं, हा सगळा प्रकार अंगावर काटे आणणारा आहे। गुटखा बरोबर शाळकरी मुलांना सिगरेट सुद्धा कसलाही विचार न करता विकण्यात येतात। लहान मुलांना कॅन्सरच्या विळख्यात लोटलं जातंय। आपने छोटे बच्चे को कैसे दे दिया? छोटे बच्चे को? हाँ? लेकिन आप दुकानदार है, आपको तो उतना समझना चाहिए ना कि छोटे बच्चों को नहीं देना चाहिए। नहीं देते हम लोग भी। हाँ। उसके देते हैं। नहीं, आपने उसको तो पूछा भी नहीं। डेली आता था तो कैसा पूछा? महत्वाचं म्हणजे या दुकानात एक बोर्ड लावण्यात आलाय। हा बोर्ड सरळ सरळ 18 वर्षांपेक्षा कमी वर्षाच्या मुलांना तंबाखू विकण्यास मनाई आहे असं सांगतो। वो बोर्ड नहीं लगाया आपने 18 साल का? उघड आहे, कायदा माहित असूनही त्यांचं सरळ सरळ उल्लंघन होत आहे। लेके जाता उसको देना ही सामने ही रहना है। हाँ। लेके जाता उसको देना ही सामने ही रहना है। हाँ। स्वतःला वाचवण्यासाठी हाही दुकानदार खोटं बोलला। एका पाठोपाठ एक प्रत्येक ठिकाणी लहान मुलांच्या आयुष्याशी बिनबुभाटपणे हा खेळ सुरू होता। भांडूप नंतर आम्ही आलो विक्रोळीत। एका कॉन्व्हेंट स्कूलच्या परिसरात काय सुरू आहे आमच्या छुप्या कॅमेऱ्यात सगळं काही कैद झालं। 5 का माणिकचंद है। 5 वाला माणिकचंद। कौन सा है? ये कितने का है? वो कोल्हापुरी है 1 रुपया का। हाँ ये दो है। 7 वाला माणिकचंद है। हाँ 7 है। सादा 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 नहीं। पाहिलं, पुन्हा तोच प्रकार। दुकानदाराने पैसे घेऊन मुलाच्या आयुष्याशी खेळ सुरूच ठेवलाय। मास्टर अभय शाळेची बॅग घेऊन सिगरेट बिडी विकणाऱ्या एका दुकानात गेला। आमचा छुपा कॅमेरा त्याचा पाठलाग करतच होता। अभयनं त्या दुकानदाराकडे सिगरेट मागितली। गोल्ड फ्लेक्स है, गोल्ड फ्लेक्स है, गोल्ड फ्लेक्स है। गोल्ड फ्लेक्स। राइट है ना? गोल्ड फ्लेक्स, गोल्ड फ्लेक्स, राइट है ना? गोल्ड फ्लेक्स। हाँ? सब चलता है। या दुकानदाराशी केलेल्या बातचीतवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, दुकानदारांना पोलिसी कारवाईचं काहीही सोयर सुतक नाही। बोलिए भाई, ये क्या है? पोलीस फक्त दाखवण्यासाठी येतात आणि निघून जातात। आमच्या तपासात आम्हाला एक आणखी धक्कादायक बाब निदर्शनास आली। पान ठेल्यांवर टीचर नावाचा एक गुटखाही विकला जातो। विशेष म्हणजे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी हा गुटखा बाजारात आलाय। महाराष्ट्र सरकार या सगळ्या गोष्टी बंद करण्याचं आश्वासन देतं, मात्र हे आश्वासन कधीही पूर्ण होत नाही, कारण हे धंदे असेच सुरू राहतात। कागदापुरतीच फक्त कारवाई होते, मात्र थोडे दिवसानंतर हे धंदे परत या ठिकाणी सुरू होतात। हे आहेत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील। पाटील साहेबांनी नुकतेच पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना शाळेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तू विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। मंत्र्यांचं फरमान म्हणजे अंमलबजावणी झालीच पाहिजे। शाळांच्या परिसरात बीडी सिगरेट विकणाऱ्यांवर धाडी पडल्या, पण महिन्याभरातच पुन्हा पहिले पाढे 55।
नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है। मुट्ठी में